ब्लाऊजच्या जुन्या बाहीवरून नवीन ब्लाऊजच्या बाहीचं डायरेक्ट कापडावरती कटिंग. तर 2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं किंवा 2.25 इंच दुमडपट्टीची बाही असेल तर, किंवा अस्तरची असेल तर 1 इंच वाढवून घ्यायचं, रेषा आखून घ्यायची. आता पहा, शोल्डरच्या तिथं खून करून घेतली, बाहीची लांबी जिथं आली तिथं मुंड्यामध्ये खून करून घेतली आणि तिरकस आहे ना ब्लाऊजची फिटिंग जिथं येणार आहे तिथं रेषा आखून घेतली. आता बघा, ही सरळ रेषा आखून घेतली आणि मध्य काढून घेतला. आता इथं काय करायचं आहे तर अर्महोलचा जो सेप असतो ना तो द्यायचा आहे. सेप देण्याची स्केल पण वापरू शकता किंवा हाताने देऊ शकता. मी हाताने दिलेला आहे. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे बघा. मुंड्याच्या बाजूला 1.5 इंच ऑलरेडीच आलेलं होतं, पण इथं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं मी, दंडघेर प्लस 1.5 इंच आणि ड्रॉ केलेलं आहे ते पूर्णपणे आत जाणार आहे. आता काय करायचं, कटिंग करून घ्यायचं. तर कटिंग करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते आत कुठे जाणार आहे. तर हे नॉचेस मारल्यापासून पलीकडचं 1.5 इंचाचं अंतर हे आत जाणार आहे, जे मी तुम्हाला दुमडून दाखवलं. आता काय करायचं, पुढच्या मुंड्याचा सेप आहे ना आर्महोलचा तो कट करून घ्यायचा. कट करून घेतला. आता बघा, ही बाही अशा प्रकारे तयार होणार. तर सबस्क्राईब आणि लाईक या बाहीसाठी करून घ्या.